नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या चरई परिसरामध्ये आहोत। आपण मगचं लाईव्ह आपण जर पाहिलं असेल तर शिवसेनेचे टेबीनाका शाखा प्रमुख निखिल बुडजोडे हे चरईतील अनधिकृत पार्किंगवरती आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यानंतर अतिक्रमण विभाग हा ऍक्शन मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आक्रमक अशी भूमिका या ठिकाणी निखिल बुडजोडे यांनी घेतली होती। त्यानंतर अतिक्रमण विभाग आता आपण पाहिलं तर सेंट जॉन या कॉलेजच्या बाहेरील या ठिकाणी अनधिकृत गाड्यांवरती या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर मगाशी चरईमध्ये एक अँब्युलन्स जी आहे ती 20 ते 25 मिनिटं या ठिकाणी चरईतील वाहतूक कोंडीवरती अडकलेली होती। त्यानंतर शिवसेनेचे टेबीनाका शाखा प्रमुख तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख निखिल बुडजोडे या ठिकाणी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात। निखिल बुडजोडे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या ठिकाणी झोपलेलं प्रशासन आहे या ठिकाणी जागा झालेलं पाहायला मिळतंय। अतिक्रमण विभाग या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यांची गाडी जी आहे ती आता चरईतील सेंट जॉन जे कॉलेज आहे त्याच्या बाहेरील ज्या वाहनांवरती या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक वर्षांपासून आहे चरईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर होता, परंतु आता जे आहे या ठिकाणी चरईतील एका अँब्युलन्स या ठिकाणी 20 ते 25 मिनिटं अडकली होती। त्यानंतर ही माहिती जी आहे ती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तसेच टेबीनाका शाखा प्रमुख या ठिकाणी पाहिलं तर चरईतील रस्ते या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी अनधिकृत पार्किंगने या ठिकाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक गाड्या ज्या आहेत त्या अशाच पडलेल्या असतात। कुठेतरी वाहनधारक ह्या संपूर्ण गोष्टींवरती नाराज असताना पाहायला मिळतं। याची भूमिका जी आहे ती आताच निखिल बुडजोडे यांनी मांडलेली आहे। कुठेतरी हा प्रश्न जो आहे तो नेहमीच ऐरणीवर होता। संपूर्ण चरई परिसर हा वाहतूक कोंडीनी नेहमीच भरलेला असतो। अनेक वर्षांपासून ज्या आहेत गाड्या ज्या आहेत या इथे दाखल केलेल्या असतात, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती यांच्यावर होत नाही। त्यानंतर हा जो नाहक त्रास जो आहे तो नेहमीच फुटपाथवरती चालणाऱ्या नागरिकांना असेल तसेच रस्त्यावरील जे वाहनं असतील त्यांना नेहमीच होत असतो। त्यानंतर आता कुठेतरी आपण पाहिलं तर अतिक्रमण विभाग जो आहे तो या ठिकाणी दाखल होऊन या ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळतोय। हे संपूर्ण घटनेवरती नागरिक जे आहे ते नेहमीच तक्रार करत असतात। ठाण्यातील अनेक परिसरातील वाहतूक कोंडी असेल तसेच फुटपाथवरती चालण्यासाठी जागा नसेल या गोष्टीसाठी ठाणेकर जे आहे ते नेहमीच आपला मत जे आहे ते व्यक्त करत असतात, परंतु जे अतिक्रमण विभाग आहे कुठेतरी याच्यावरती कानाडोळा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर आता आपण पाहिलं तर शिवसेनेचे टेबीनाका शाखा प्रमुख हे निखिल बुडजोडे संपूर्ण चरई परिसरामध्ये आक्रमक झालेलं पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर एक अँब्युलन्स जी आहे ती 20 ते 25 मिनिटं या चरईतील ट्रॅफिकवरती ती मध्येच जी आहे ती अँब्युलन्स जी आहे ती अडकली होती। त्यानंतर ही माहिती जी आहे ती निखिल बुडजोडे यांना मिळाली। त्यानंतर त्यांनी संपूर्ण चरई परिसरातील या ट्रॅफिकवरती तसेच अनधिकृत पार्किंगवरती आक्रमक भूमिका या ठिकाणी दाखवलेली आहे। त्यानंतर अतिक्रमण विभाग या ठिकाणी आपल्याला कारवाई करताना आपण पाहतोय। या बघता काय
कुठेतरी चरईतील नागरिकांना या संपूर्ण वाहतूक कोंडीवरती असेल तसेच अनधिकृत पार्किंगवरती मोकळा श्वास भेटणार की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता। परंतु आपण काही वेळापूर्वी जर पाहिलं तर एक अँब्युलन्स जी आहे ती या चरईमध्ये अडकलेली होती, 20 ते 25 मिनिटं त्या ठिकाणी अडकलेली होती। त्यानंतर ही माहिती जी आहे ती इकडील स्थानिक टेंबीनाका शाखा प्रमुख असलेले शिवसेना वैद्यकीय मदत ठाणे जिल्हा प्रमुख असतील निखिल बुडजोडे यांना कळताच त्यांनी या संपूर्ण गोष्टीवरती जे आहे ते आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। या चरईमध्ये नेहमी जी आहे ती वाहतूक कोंडी असते, तसेच अनधिकृत पार्किंग आहे, त्याच्यावरती कोणाचा हात आहे, त्याच्यावरती कोणाचं वरदस्त आहे, या ठिकाणी त्यांनी हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। त्यानंतर अतिक्रमण विभाग जो आहे तो या ठिकाणी ऍक्टिव्ह मोडवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो। या संपूर्ण चरई परिसरामध्ये नेहमीच हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। बघताय अँब्युलन्स आली आहे, अँब्युलन्सला इथे पोहोचायला किती वेळ लागतोय बघा या अतिक्रमणामुळे। कोण इकडे हप्ते घेते काय घेते सगळं बघायला लागेल आता। नक्कीच आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी जे आहे चरईमध्ये एक अँब्युलन्स या ठिकाणी अडकलेली होती, परंतु आता आपण पाहिलं तर सेंट जॉन कॉलेजच्या बाहेरचा हा रोड आहे, त्या ठिकाणी अँब्युलन्सला जाण्यासाठी कुठेतरी या वाहतूक कोंडीमुळे असेल किंवा अनधिकृत पार्किंगमुळे या ठिकाणी नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जाणवायला पाहायला मिळतोय। या संपूर्ण घटनेनंतर या ठिकाणी चरई परिसरामध्ये टेंबीनाका शाखा प्रमुख निखिल बुडजोडे या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतं, तसेच अतिक्रमण विभाग देखील या ठिकाणी ऍक्शन मोडवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठाणेकरांना असेल अनेक त्रास जो आहे तो या ट्रॅफिक बद्दल तसेच वाहतूक कोंडीबद्दल असेल किंवा अनधिकृत पार्किंगवरती या ठिकाणी होत असतो आणि अशाच या गोष्टींमुळे या ठिकाणी शिवसेनेचे टेंबीनाका शाखा प्रमुख निखिल बुडजोडे या ठिकाणी आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहेत। कुठेतरी नागरिकांना गृहीत धरलं जातं आणि या संपूर्ण जे व्यावसायिक असतील तसेच वाहनधारक असतील ते रस्त्यावरच कुठेतरी पार्किंग करतात आणि त्याचा त्रास जो आहे तो नेहमीच या ठाणेकरांना होताना पाहायला मिळतोय। आता आपण पाहिलं तर एक अँब्युलन्स जी आहे तिला येण्यासाठी कुठेतरी वेळ झाला आणि अशा वेळेमुळे जर असेल कुठला तरी एका नाजूक जीवाचा असेल या ठिकाणी मृत्यू देखील होऊ शकतो। अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। तसाच प्रश्न जो आहे हा अनधिकृत पार्किंगवरचा असेल तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडीवरती आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। अनधिकृत रस्त्यावरील गाळे या ठिकाणी महापालिकेकडून तोडण्यात या ठिकाणी येत आहे आपल्याला पाहायला मिळतोय। तोडक काम या ठिकाणी या संपूर्ण गाळ्यांचा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। या नेहमीच रस्त्यावरील जे गाळे आहे त्याचा त्रास जो आहे तो नेहमी फुटपाथवरील चालणाऱ्या नागरिकांना होत असतो। त्यानंतर या संपूर्ण घटनेवर जे आहे ते निखिल बुडजोडे या ठिकाणी आपण पाहिलं तर ते आक्रमक झाले। त्यानंतर हा संपूर्ण अतिक्रमण विभाग आहे ठाणे महानगरपालिकेचा या ठिकाणी ऍक्शन मोडवरती आलेला पाहायला मिळतोय। कुठेतरी महापालिका आहे ही नेहमीच या संपूर्ण गोष्टीकडे कानाडोळा करत असते, परंतु या संपूर्ण गोष्टीचा जो त्रास जो आहे तो नेहमी सामान्य ठाणेकरांना होत असतो।
पण पाहिलं तर चरे या स्टॉलवरती जी आहे ती कारवाई जी आहे अतिक्रमण विभागाने या ठिकाणी केलेली आहे. संपूर्ण परिसरामध्ये या अनधिकृत पार्किंगचा त्रास जो आहे तो सामान्य ठाणेकरांना होत असतो, परंतु ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग जे आहे ते नेहमी या संपूर्ण गोष्टीवरती कानाडोळा करत असतं. नक्कीच या संपूर्ण परिसरामध्ये अनधिकृत पार्किंगचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो. नक्कीच आपण पाहिलं तर हा सेंट जॉन कॉलेज स्कूलचा हा रोड आहे, परंतु त्या गेटच्या बाहेर देखील आपण पाहिलं तर अनधिकृत पार्किंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी विद्यार्थ्यांना असेल तसेच या कॉलेज प्रशासनाला असेल या संपूर्ण गोष्टीचा त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. आता आपण पाहिलं तर संपूर्ण चरईतील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण विभागाने या ठिकाणी त्यांच्या व्हॅनमध्ये या ठिकाणी घातलेला पाहिला. निखिलजी काय कसं पाहता आता अतिक्रमण विभागाने? हायस्कूल आणि मालतीबाई हॉस्पिटलचा हा चौक आहे. इथे तुम्ही चारी बाजूला बघताय, जरा कॅमेरा त्या बाजूला दाखवा. एक वाहन पास व्हायला इथे एवढी त्रास होतोय. दोन्ही बाजूला अतिक्रमण आहे, दोन्ही बाजूला पार्किंग करून ठेवतात. बरं, ह्या गाड्या पार्किंग करत असतील, इथले स्थानिक असतील तर काही अडचण नाही की बाबा चला समजून घेऊ बाबा इथे पार्किंगचे प्रॉब्लेम्स आहेत. पण बाहेरनं येऊन इथे गाड्या 4-4 दिवस पार्किंग करतात. त्यामुळे हे समोर मालतीबाई हॉस्पिटल आहे जिथे डिलिव्हरीज होतात महिलांच्या. तिथे अँब्युलन्स एक ह्या रस्त्याने येते, एकदा ह्या खालनं ह्या रस्त्याने येते. त्या दोन्ही रस्त्याने येताना वाहनांना इथे अडचण होते. कुठल्याही प्रकारची इथे सुविधा नाहीये, कुठल्या प्रकारचं ट्रॅफिक इथे नियोजन नाहीये, त्यामुळे हा सगळा त्रास होतो. त्यामुळे आता आम्ही चराईकरांनी सगळ्यांनी एकत्रितपणे ठरवून हे इकडचं अतिक्रमण हटवण्याचा पूर्ण निर्णय घेतलेला आहे. बघू आता प्रशासन आम्हाला कुठल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करते आणि त्यांच्याकडे आम्हाला सहकार्याची पूर्ण अपेक्षा आहे. आज तरी आम्ही इकडचे अतिक्रमण हटवलेलं आहे. पुढे रोज आम्ही इकडनं अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करणार. तर प्रशासनाला हीच आमची विनंती आहे, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग असेल किंवा पोलीस प्रशासनाचा ट्रॅफिक विभाग असेल, या दोन्ही विभागांना आमची नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या सेंट जॉन परिसरातील पूर्ण अतिक्रमण हटवण्यामध्ये आम्हाला जसं चराईमध्ये हटवण्यात आम्हाला मदत करेल, तसं ह्या चराईचा ह्या भागामध्ये पण अतिक्रमण हटवण्यासाठी आम्हाला मदत करा, आमची ही विनंती असेल. सर, बघितलं बाजूला तर कॉलेज आहे, समोर हॉस्पिटल आहे. मग देखील आपल्याला माहिती मिळाली की 20 ते 25 मिनिटाची अँब्युलन्स जी आहे ती अडकली होती. आपण आता पण पाहिलं तर सेंट जॉन कॉलेजच्या बाहेर या ठिकाणी एक अँब्युलन्स आहे, कुठेतरी त्याला यायला देखील 10 हो, तुम्ही बघितला, कारण की इथे दोन्ही बाजूला वाहनांची पार्किंग केली जाते. हा 9 मीटरचाही रस्ता नाहीये आणि दोन्ही बाजूला म्हणजे नियम नसताना, म्हणजे कुठलंही P1 P2 नसताना तिथे पार्किंगचा नो पार्किंगचा बोर्ड आहे. त्या नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली एक मोठी स्कॉर्पिओ कोणाची माहिती नाही बाहेर नेऊन तिथे पार्क केल्याने कुठेतरी माणूस निघून गेलेला आहे. त्यामुळे त्या अँब्युलन्सला यायला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं उशीर झाला. तर त्याच्यामध्ये कुठली जर घटना घडली त्याला जबाबदार कोण? म्हणून आमची पोलीस प्रशासनाला, ट्रॅफिक प्रशासनाला आमची नम्र विनंती की तुम्ही एकदा इकडे आमच्याबरोबर यावं. आम्ही त्यांना विनंती केली होती, पण त्यांना दुसरीकडे महत्वाचं काम असल्यामुळे ते पोलीस अधिकारी सगळे निघून गेले. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही उद्या सकाळी आम्ही पुन्हा इकडे येणार आहोत, आम्ही इकडची पुन्हा पाहणी करणार आणि जर कुठली इथे कारवाई करण्यासाठी योग्य असेल तर ती कारवाई आम्ही तुम्हाला करून देणार इकडे. तर आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपल्या आक्रमक पवित्रानंतर कुठेतरी अतिक्रमण विभाग जे आहे ते जागे झालं, परंतु याआधी देखील कुठली कारवाई जी आहे ती अतिक्रमण विभागाने केली नव्हती. कसं पाहता एकंदरीत अतिक्रमण कुठेतरी ठाणे? मी लोकप्रतिनिधी नाहीये, मी एक चराईकर आहे.
आणि टेंबी नाक्यावर माझं आमच्या गेल्या 2 पिढ्या मी इथे वास्तव्य करतो. वारंवार आम्ही नम्रपणे यांना विनंती करण्याचा प्रयत्न करतो. बघा, धंदा करणं, व्यवसाय करणं, मराठी माणसांनी व्यवसाय करणं ह्याला आमचा पाठिंबा असतो. पण त्या व्यवसाय करण्यामुळे कुठल्या स्थानिक लोकांना, तिथल्या रहदारीच्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे, ही आमची भूमिका असते. त्यामुळे त्यांना आम्ही कुठलं सहकार्य असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत. पण त्या जर वाहतुकीला आणि इथल्या जर स्थानिक लोकांना, लहान मुलांना चालायला फुटपाथ नाहीये, लहान मुलं ह्या रस्त्यावरून चालतात, इथे वाहनं येत असतात, उद्या कुठला अपघात घडला त्याला जबाबदार कोण? तुम्ही बघताय, तुम्ही मागे बघा, ते तिथे रस्त्यावरनं बघा, तुम्हाला फुटपाथच दिसणार नाहीये डाव्याकडच्या बाजूला, तिथे रस्ता चालायला रस्ता नाहीये. तर कुठल्या प्रकारे प्रशासन इथे लक्ष ठेवून आहे, तर आम्ही सगळ्या प्रशासनाला वारंवार आता आम्ही आजपासून ठरवले की आम्ही दाखवून देणार आहोत की बाबा इथे ही अडचण आहे, तिथे ती अडचण आहे. तर महापालिकेकडनं आणि पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला सहकार्य होईल ही अपेक्षा आहे. आणि ह्यापुढे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण आम्ही चरेमध्ये होऊन देणार नाही. जर तिथे कारवाई करताना आमच्यावर कुठले गुन्हे दाखल झाले तरी ते आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत. सर, काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये चरे हे प्रश्न जे आहेत ते सुटलेले पाहायला मिळतात? चराईतले प्रश्न 100% सुटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. काही प्रशासनातही काही अडचणी असतात, काही लोक त्यांना ब्लॅकमेल करतात, त्यामुळे प्रशासन शेवटी कारवाई करायला कधी कधी घाबरतं. पण आम्ही त्यांना एक आश्वासन दिलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण, इकडे स्थानिक लोकांची अडचण असेल तर आम्हाला सांगा, कुठल्या प्रतिनिधींची अडचण असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इथे कारवाई करायला त्रास होणार नाही ही हमी आम्ही त्या प्रशासनाला दिली आहे. नक्कीच आपल्यासोबत टेंबी नाका शाखा प्रमुख निखिल बुरजुडे होते. त्यांनी या संपूर्ण घटनेनंतर या ठिकाणी या अतिक्रमणावरती आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग या ठिकाणी ऍक्शन मोडवरती आलेला आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग या ठिकाणी ऍक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळते. कुठेतरी व्यावसायिक जे आहेत ते नागरिकांना कुठेतरी व्यावसायिकांच्या माध्यमातून कुठेतरी अतिक्रमण जे आहे ते रोडवरती या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. अनेक चरईतील रोड जे आहेत ते अनधिकृत पार्किंग्सने असतील, तसेच वाहनांचे मोठी रांग जी आहे ती रस्त्यावरच असते. त्यामुळे कुठेतरी वाहनांना जो आहे तो रस्त्यावरती त्रास होताना पाहायला मिळतो. फुटपाथवरती नागरिक जे आहे ते कुठेतरी या संपूर्ण घटनेवरती नेहमीच स्वतःची नाराजी आहे ती व्यक्त करताना पाहायला मिळतात. आताच आपण पाहिलं तर एक अँब्युलन्स जी आहे ती मगाशी या चराईमध्ये अडकलेली होती. आता देखील आपण पाहिलं तर एक अँब्युलन्स जी आहे ती येताना पाहायला मिळते. कुठेतरी ह्या अतिशय अरुंद जो रोड आहे तो या ठिकाणी नागरिकांना कुठेतरी त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच मागाशीच आपण पाहिलं तर चरईतील रोडवरती या ठिकाणी एक अँब्युलन्स आहे ती 20 ते 25 मिनिटं त्या ठिकाणी अडकलेली होती. तिचा त्रास जो आहे तो कुठेतरी सामान्य नागरिकांना या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. संपूर्ण घटनेनंतर याची दखल जी आहे ती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाणे जिल्हा प्रमुख तसेच टेंबी नाका शाखा प्रमुख निखिल बुरजुडे यांनी घेतली. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग ते संपूर्ण या ठिकाणी तोडक कारवाई जी आहे या चरईतील अनधिकृत गाळ्यांवरती तसेच वाहनधारकांवरती करताना आपल्याला पाहायला मिळाली. ठाणे लाईव्हचा अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.